नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आधार सुपरवायझर ऑपरेटर एक्झाम पास करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, जर आपल्याला एक्झाम पास करायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये मिळवण्यासाठी चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आधार सुपरवायझर ऑपरेटर एक्झाम पास करण्यासाठी आपण सिरीज सुरू केली आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता प्रश्न क्रमांक 1 आहेत। प्रश्न क्रमांक 1, UIDAI म्हणजे काय? तर UIDAI चा लॉंग फॉर्म काय आहे? युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया हे UIDAI चा लॉंग फॉर्म आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, आधार नंबर किती अंकांचा असतो? तर आधार नंबर हा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 12 अंकांचा असतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, UIDAI कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की UIDAI हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, आधार एनरोलमेंटसाठी कोणती माहिती आवश्यक आहे? तर आधार एनरोलमेंटसाठी बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक ही दोन्ही प्रकारची माहिती आवश्यक असते। प्रश्न क्रमांक 5, बायोमेट्रिक माहितीसाठी काय समाविष्ट आहेत? तर बायोमेट्रिक माहितीसाठी फिंगरप्रिंट समाविष्ट असते। फिंगरप्रिंट दिल्याशिवाय आपली बायोमेट्रिक माहिती अपडेट होत नसते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, आधार कार्डमध्ये QR कोड का असतो? तर आधार कार्डमध्ये QR कोड माहिती जलद पडताळणीसाठी असतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, आधार एनरोलमेंटसाठी किमान वय किती आहेत? तर आधार एनरोलमेंटसाठी आता कोणतीही मर्यादा नाही। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, 5 वर्षाखालील मुलांसाठी आधारमध्ये काय घेतले जात नाही? तर 5 वर्षाखालील मुलांसाठी आधारमध्ये फिंगरप्रिंट घेतले जात नाही, डायरेक्ट त्यांचे आधार कार्ड बनत असते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, आधारमध्ये अपडेट किती वेळा करता येते? तर आधारमध्ये अपडेट नियमानुसार अनेक वेळा करता येते। त्यानंतर OTP म्हणजे काय? हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे। OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड। प्रश्न क्रमांक 11, आधारमध्ये फोटो कसा घेतला जातो? तर आधारमध्ये फोटो कॅमेरेद्वारा घेतला जात असतो। त्यानंतर एनरोलमेंट ID किती अंकांचा असतो? तर एनरोलमेंट ID जो आहे किती अंकांचा असतो? तर आपण या ठिकाणी बघू शकता 28 अंकांचा एनरोलमेंट ID हा असतो। त्यानंतर UIDAI डेटा कुठे साठवते? तर UIDAI डेटा सेंट्रल डेटाबेस यामध्ये साठवते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, आधारमध्ये मोबाईल नंबर का आवश्यक आहेत? तर आधारमध्ये मोबाईल नंबर OTP साठी आवश्यक आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, आधार कार्ड कोण जारी करते? तर आपल्या सर्वांनाच माहिती असायला हवं की आधार कार्ड कोण जारी करते? तर आधार कार्ड हे UIDAI जारी करत असतं। त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, आधारमध्ये ॲड्रेस अपडेट कसा करता येतो? तर आधारमध्ये ॲड्रेस हा ऑनलाईन पण अपडेट करता येतो आणि ऑफलाईन पण ॲड्रेस अपडेट करता येतो, म्हणजे दोन्ही प्रकारे ॲड्रेस अपडेट करता येतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, आधार कार्ड PDF कसे डाउनलोड करतात? आधार कार्ड PDF हे UIDAI च्या वेबसाईटवरून डाउनलोड करतात। सुपरवायझरची भूमिका काय आहे? तर सुपरवायझरची भूमिका फक्त पडताळणी करणे ही आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, ऑपरेटर काय करतो?
प्रश्न क्रमांक 20, ऑपरेटर काय करतो? तर ऑपरेटर डेटा एंट्रीचे काम करत असतो. तर या ठिकाणी मित्रांनो आपण 20 प्रश्नांचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी काही पुढच्या प्रश्नांचे व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करूया. मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.